संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात। त्याचपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी वडाच्या झाडाला धागा गुंडाळून त्याची षोडशोपचारे पूजा करतात। यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, तसेच या वृक्षामध्ये औषधी गुणधर्मही आहेत। निसर्गतः दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। त्यामागचा हेतू अगदी साधा, एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की सहसा त्याची तोड होत नाही। वडाचे झाड हे अनेक वर्ष जगते। सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्यांचा विस्तारही खूप होतो। अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे व धनधान्य व मुले नातवंड यांनी माझा प्रपंच विस्तारित होऊ दे अशी प्रार्थना करतात। वटपौर्णिमेचे धार्मिक कारण म्हणजे वटवृक्षाखाली ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते असे मानले जाते। वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य व 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून पूजा करतात। वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागे एक रोचक अशी कथा आहे, ती आपण जाणून घेऊया। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शाल्व राज्याच्या द्रुमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत होते, त्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला। पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले। सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला। यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले। तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले। म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात। वटपौर्णिमेला सर्व सुवासिनी महिला पारंपरिक पेहराव करतात, दिवसभर उपवास करतात। वडाला सूत गुंडाळून सावित्रीच्या कथेचे वाचन व श्रवण केले जाते। यानंतर 5 सुवासिनींची आंबा व गव्हाने ओटी भरली जाते। या सर्व विधीमुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।